इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल। नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की समृद्धीवर टोल किती असणार, तो टोल कसा असेल, किती पैसे द्यावे लागतील, जर नागपूरवरून मुंबईला जायचे तर किती टोल द्यावा लागेल, हे असे अनेक असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले आहेत। तर त्यातील काही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण काही डिटेल्स बाहेर आलेले आहेत, त्यावरून मी तुम्हाला सांगणार आहे की किती नेमका टोल भविष्यामध्ये जेव्हा समृद्धी महामार्ग होईल तेव्हा असू शकतो। तर चला सुरू करूया। समृद्धी महामार्गाची सुरुवात नागपूर येथील जामठा तर शेवट हा मुंबई येथील भिवंडी येथे होणार आहे। समृद्धी महामार्गासाठी टोल निश्चित करत असताना हा दर कमीत कमी कसा असेल यावर बराच भर देण्यात आलेला आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर लागणाऱ्या टोल पेक्षा तुम्हाला समृद्धी महामार्गावर निश्चितच कमी टोल लागेल असे सांगण्यात येत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर तुम्हाला प्रवास करीत असताना 2.84 रुपये प्रति किलोमीटर इतका टोल बसतो, म्हणजे जवळजवळ 3 रुपये प्रति किलोमीटर इतकी तुम्हाला टोल बसतो। हे मी कारचे टोल सांगत आहे। आणि जेव्हा तुम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास करशाल तेव्हा तुम्हाला 1.84 रुपये प्रति किलोमीटर इतका टोल बसणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या तुलनेत तुम्हाला 1 रुपयाने हा प्रवास स्वस्त बसणार आहे। आणि जेव्हा तुम्ही पूर्ण 700 किलोमीटरचा विचार केला तर नागपूरवरून भिवंडीला जायला तुम्हाला बाय कारने 1290 म्हणजे जवळजवळ 1300 रुपये लागतील। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर हा टोल 1 रुपयाने महाग आहे, त्यामुळे समृद्धी महामार्गाचा टोल हा कारसाठी तरी कमी ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या वाहनांसाठी हा टोल काय असेल हे अजून निश्चित करण्याचे काम चालू आहे, त्यामुळे त्याची डिटेल्स अद्याप तरी उपलब्ध नाही। जेव्हा उपलब्ध होतील ते तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तर आता या टोलची रचना कशी असणार हेही बघूया। जेव्हा समृद्धी महामार्ग तयार होईल व त्यावर टोल वसुली सुरू करण्यात येईल त्यावेळी दर 3 वर्षांनी या टोलवर 18% वाढ होणार आहे। तसेच या महामार्गावर संपूर्ण 40 वर्ष टोल वसुली करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे। यामध्ये मग 40 वर्ष सरसकट टोल वसुली करण्यात येईल असे नाही, महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक प्रावधान ठेवलेले आहे, ज्यामध्ये बांधकाम खर्च व वाहतुकीचे प्रत्यक्ष प्रमाण लक्षात घेऊन दर 10 वर्षांनी याबाबत फेर आढावा घेण्यात येईल। म्हणजे जर अपेक्षेपेक्षा जास्त टोल वसुली होत असले तसेच वाहनांची संख्या वाढली तर हा टोल कालावधी कमी करण्यात येईल असा यात प्रावधान करण्यात आलेले आहे। आणि ज्या दिवशी प्रोजेक्ट कॉस्ट कव्हर झाली त्याच दिवशी टोल बंद करण्यात येतील। म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारखे नाही की देते जाओ, कारण महाराष्ट्रातील इतर महामार्गांची हीच परिस्थिती आहे। एकदा टोल ठरवून दिल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर तेवढी वर्ष टोल वसुली करत राहतो। मग जरी प्रोजेक्ट कॉस्ट कव्हर जरी झालेला असेल तरी यांची मात्र वसुली सुरू असते। पण या महामार्गाबाबत असे प्रावधान केलेले नाही। यासाठी या महामार्गावर वाहनांच्या संख्येचे प्रमाण चांगले असले पाहिजे, ज्यामुळे टोल वसुलीचा कालावधी कमी करणे या तरतुदीमुळे शक्य आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही मुंबईहून नागपूरला प्रवास करशाल तर 1300 रुपये कारसाठी तुम्हाला द्यावे लागतील। तर जड वाहनांसाठी 1300 रुपयाच्या 2.5 पट किंवा 3 पट टोल असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। जेव्हा हे डिटेल्स बाहेर येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन। तर ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेट। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।